जोहार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुद्धे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। अगदी मागच्याच काही दिवसांमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना रोखण्याचा प्रयत्न एका दादाने केला होता, तर त्या युवकाची भेट यूट्यूब कलाकार अलीबाबा आणि आदिवासी तरुणांनी घेतलेली आहे। खरं तर पालघरमध्ये धर्मांतराचा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने सुरू आहे आणि हे कशा पद्धतीने रोखलं जाईल याच्यावर चर्चा करण्याकरता एक तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, असा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला गेलेला आहे। पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तरुणांनी काय सांगितलं। आम्ही बोलू, आमचा गाव आहे, आम्ही बोलू। तो नाही सांगायचं आम्हाला, तो नाही सांगायचा काय? इथं कोणाला विचारलं? आमच्या गावात आमचे सरकार। सर्वांना जोहार। माझे सर्व आदिवासी बंधूंनो, मी सर्व माझ्या आदिवासी बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपण 9 ऑगस्ट केला आणि दुसऱ्या दिवशी जे काय प्रकरण घडलं 10 तारखेला, तर ह्या लोकांनी सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, तर त्याचा सपोर्ट करायला हे लोक म्हणजे पूर्ण पालघर जिल्हा पाठीशी उभा आहे आणि अशीच तुमची मला साथ राहू दे। तर हे आज प्रत्येक गावोगावी म्हणजे सर्रासपणे चालू आहे, धर्म प्रचार चालू आहे। तर सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र व्हा। आज जसा माझा पूर्ण पालघर जिल्हा माझ्या पाठीशी आहे, तसे जर कुठे पण प्रत्येक गावोगावी होत असतील तर आम्ही पण तुम्हाला पाठिंबा करू। ही चळवळ झालेली आहे। आमच्या गावात जवळजवळ 1500च्या वरती लोकसंख्या आहे। आमचं गाव हे पेशा कायद्या अंतर्गत येते। जर आमच्या म्हणजे आमचं गाव पेशा अंतर्गत आहे, मग ही 8 प्रार्थना स्थळे आमच्या गावात कशी काय? हे जे सर्रासपणे धर्मांतर चालू आहे ते आपण पूर्णपणे बंद करायचे। त्या दिवशी 9 ऑगस्ट कार्यक्रम आपण जागतिक आदिवासी कार्यक्रम आपण पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये किंवा देशामध्ये आपण घेतला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथं एक असा प्रकार घडला की त्याच्यावरती माझ्या भावाने आवाज उठवला आणि तो आवाज उठवला तो कुठेतरी थांबला नाही पाहिजे आणि प्रत्येक माझ्या आदिवासी बांधवांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे। तो कुठेतरी आपल्यावरती अन्याय होत आहे, हा अन्याय आपल्या पोरांवरती तरी झाला नाही पाहिजे। ह्याच्यासाठी आपण जर आज आवाज नाही उठवला तर आपण पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठेही उठायला किंवा बसायला पण जागा भेटणार नाही, अशी आपली अवस्था होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा आजच आवाज उठायला पाहिजे आणि माझ्या प्रत्येक त्या पालघर जिल्ह्यातल्या किंवा आपल्या भारत देशातल्या प्रत्येक आदिवासींनी हा आवाज उठवला पाहिजे। कारण विषय असा आहे की आज बऱ्यापैकी आदिवासी जो समाज आहे त्याच्यात जर बघितलं तर 60 किंवा 70% हा धर्मांतरण झालेला आहे। आज आपला आदिवासी समाज हा कुठेतरी एक खालच्या लेवलला म्हणजे त्याची संख्या कमी होत आहे, हे दिसत आहे कुठेतरी। तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावरती सरासर म्हणजे अन्याय होत आहे, तरी पण आपला समाज हा कुठेतरी समजत नाही। जे आदिवासी समाज आपल्यातले जे माणसं आहेत त्यांना समजण्याचं कार्य हे आपल्या तरुण पिढीने केलं पाहिजे। कारण त्यांना समजत नाही, आपल्याला समजते, तर आपल्याला समजते हे त्यांना कुठेतरी समजवायला पाहिजे आणि हे जे धर्मांतर आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आदिवासी समाज आहे, आदिवासी समाजाला एक आरक्षण आहे आणि एक पैसा कायदा आहे। पण त्याच्यात पण काय आहे की जे धर्मांतर केलेले लोक पण ते पैसा कायद्यातून नोकरी घेतात आणि जो आपला आदिवासी मातीतला जो रुजणारा जो आदिवासी आहे तर त्याला कुठं ना कुठेतरी अडथळा येईल आणि त्याच्या पुढे काय होणार, त्याचं आयुष्य काय आहे, याच्यासाठी आपल्याला अगोदरच विचार केला पाहिजे की हे कुठं ना कुठेतरी आपल्यावरती अन्याय होत आहे, हे थांबलं पाहिजे। 14 तारखेला आमची ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होती। ग्रामसभेमध्ये आम्ही अहवाल दिला, तक्रार अर्ज दिला। त्या तक्रार अर्जावरती चर्चा झाली। तर जे ख्रिश्चन समाजाची जी माणसं होती त्या लोकांनी सांगितले की आम्ही तर खाली येशूला मानतो, आम्ही आदिवासीच आहेत। त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे बाप्तिस्मा घेता। हा बाप्तिस्मा म्हणजे काय? आपण तर मी आतापर्यंत 35 वर्षाचा झालोय, आतापर्यंत आपल्या आदिवासी समाजामध्ये मी बाप्तिस्मा हा शब्द कुठेतरी ऐकला नाही। आपल्या समाजामध्ये जे रीतिरिवाज आहे ते आपण करतो, पण हा बाप्तिस्मा हा शब्द मी कुठेतरी ऐकला नाही। आणि हे लोक बोलतात की आम्ही खाली बाप्तिस्मा घेतलाय, आम्ही आदिवासीच आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की हे लोक ह्यांची पूर्ण कागदपत्र जातीचा दाखला म्हणा किंवा जात पडताळणी म्हणा, ह्यांच्या पोरांचे दाखले म्हणा, हे पूर्ण आदिवासीतून घेतात आणि हे
आदिवासीच्या ज्या सवलती आहेत हे पूर्णपणे हे आदिवासींच्या सवलतीचे हे लोक लाभ घेतात. हे सरकारने कुठेतरी थांबवलं पाहिजे. सरकारने ह्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. कारण हे जर आता ह्या सरकारने निर्णय नाही घेतला आणि 2 वर्षात जर असंच चाललं तर आदिवासी हा खाली एक म्युझियम मध्ये आदिवासी कसा होता हे खाली दाखवण्यासाठी ठेवलं जाईल. कारण पुढच्या पिढीला आदिवासी काय होता आणि आदिवासींचं अस्तित्व काय होतं ह्या कुठल्याही समाजाला दिसणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला एक असं सांगायचं आहे की धर्मांतरण आदिवासी समाजामध्ये का होतं किंवा ख्रिश्चन समाजाचा माणूस हा आदिवासी धर्म स्वीकारलेला आहे का? त्याच्यातला एक माणूस त्यांनी जर आदिवासी धर्मांतरण केलेलं आहे असा मला एकच माणूस दाखवा ओव्हरऑल वर्ल्ड. आज काय जो आमचा व्हिडिओ व्हायरल झालाय ते तर तुम्ही बघतच असतील आणि आम्हाला पण वाटते का जे आमच्या गावात जे काय घडलंय ते प्रत्येक गावामध्ये म्हणजे घडत आहे त्याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. आणि आताची जर आपली पोरं आहेत त्यांना जर आपली संस्कृती काय आहे त्याविषयी आपल्याच बांधवाने त्या लोकांना सांगितलं नाही तर त्या पोरांचं काय होईल. जोहार जय आदिवासी. मित्रांनो मी कलाकार रुपेश तळव. मला बरेच जण ओळखीत असतील नसतील पण जो दादा आहे नरेश भगत दादा मोरगावचा याचा काल परवा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. बरेच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले. व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय तर आज आपले पालघर जिल्ह्यात ज्या धर्मांतर चालू आहे त्याच्या विरोधात ते धर्मांतराच्या विरोधातली तर धर्मांतर करून ज्यांची मानसिक गुलामी झालेली ते गुलामीच्या विरोधात ते दादांनी जो उठाव केलेले. पण आज मी माझी सगळी टीम माझा आदिवासी बांधव आज जे दादाकडे आलेले आहेत आज माझा प्रत्येक आदिवासी कट्टर आदिवासी बांधव आपले सपोर्टला आहे. आज ते दादांनी ज्या कार्य केलाय त्याचा प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे. आपली जी जगात संस्कृती आहे ही टिकायला पाहिजे. मित्रांनो आज 15 ऑगस्ट आहे. आजचे दिवस भारताला स्वातंत्र्य भेटला पण आपल्या आदिवासी समाजाला खराच स्वातंत्र्य भेटलाय का? कारण आज परकीय धार्मिकतेची किंवा बऱ्याचशा गोष्टींची आक्रमणात जी आपल्यावर व्हायला लागल्या याच्यात आपला आदिवासी समाज पारतंत्र्यातच आहे असं सांगायला हरकत नाही आपल्याला दिसत. आपल्या आदिवासी समाजात बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत बऱ्याचशा काही आजार विकार आहेत तर आपले आयुर्वेदिक करतात त्याच्यानंतर त्यात पण नाही होत मंदिरं नाही का त्या पण बैठकीत आपले जातात म्हणजे तिथं कुठेतरी कावला बसायला खांदी मोड आहे काहीतरी आपल्याला फरक पडतो ना आपले ते गोष्टीवर विश्वास ठेवता. विश्वास नुसताना तर सगळा आपल्या संस्कृती वाडवडिलांपासून जे आपल्याकडे चालू आलेले ते आपले क्षणात विसरून आपले त्यांचं होतं. ही गोष्ट फार लाजीरवाणी मित्र. मला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही आजारपण आला किंवा दारू सोडवायला किंवा इतर काही गोष्टींसाठी जर एखादे धर्मपंथात जात असाल त्याच्यातून वाचवायला तुमचा देव आलेला आहे किंवा तो देव तुम्हाला त्याच्या तारीतो तर मग आजारी कोणचा देव पाडितो या मला ते जाणाऱ्यांना प्रश्न करायचा. श्रद्धा जर दाखवायची तर मित्रांनो आपली संस्कृतीला दाखवा. जसे आज हे दादा ज्या आवाज उठवला आज त्याची तळमळ आपल्याला समजली ना आज आम्ही समाजासोबत आम्ही इथं आलेलो. राज्यघटनेमध्ये जर तरतूद आहे तर माणसाने कोणता पण धर्म स्वीकारला तरी त्याला स्वातंत्र्य स्वीकारू शकता पण आदिवासी कोणत्या धर्माचा नाही कोणत्या पंथाचा नाही तर आदिवासी एक संस्कृती नाही या प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. तर आज ज्या धर्मांतर चालू आहे पाड्यात चालू आहे तलासरीत चालू होता डाळीत चालू होता आज आमच्या वाड्यात मनोरमध्ये पण त्याचा म्हणजे जो पालघर जिल्हा आहे तो सगळाच पालघर जिल्हा काबीज करायचा आहे. ही विडात जसा काही उचललाय धर्मांतराची जी कीड लागेल ही आपल्याला मुलापासून उकळून टाकायची आहे. मित्रमंडळी त्या आज आलेले आहेत पब्लिसिटी करायला नाही आले तर खराच मनात चीड आहे तलमल आहे त्याच्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. आज प्रत्येक पालघर मधले कट्टर आदिवासी तरुणांना आमचे सपोर्टला यायला पाहिजे ही माझी विनंती आहे. या प्रत्येक तरुणाला आवाहन नाही माझा. आपला जर समाज ना आपली संस्कृती आपली पिढी जर टिकवायची असेल तर आपल्यालाच पुढे यायला लागेल. म्हणजे दादा ज्या काही पुढे जी कारकीर्द त्याची आहे किंवा त्यांनी ज्या करायला लागला आज आमचा सपोर्ट आहे. आमच्या मागे पण बरीचशी पोरं आहेत आज पाड्यापाड्यातून पोरं आपली मागे यायला लागले तर तुमची पण एक साथ आम्हाला असायला पाहिजे. जय आदिवासी.